हालेलुया, हालेलुया. मत्ती 6:16-18 वचन. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा उद्याचे फळांचा संकल्प आपण उपवास करत आहोत असे उपवास करते मग ते आपली तोंडी करतात ही वाद सांगते ते आपल्यासाठी भरपूर पावण्याचे बदल सध्या तू तर उपवास करतोस तेव्हा आपले डोक्याला तेल लाव व आपले तोंड बदल करतात अशी एक व्यक्ती तू उपवास करताना हे लोकांना सांगे तर तुझा दुसऱ्याच्या पित्याला दिसावे म्हणजे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काही संदीपा तुम्ही जेव्हा उपवास करीता तेव्हा बायबल सांगते ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका. हा बायबल आपल्याला उपवासा संबंधाने काही गोष्टी शिकवते की उपवासाचा अर्थ काय आहे, उपवास कधी केला पाहिजे, उपवास केल्याने कोणकोणते फायदे आपल्या जीवनामध्ये घडणार आहे या संबंधाने बायबल आपल्याला काय सांगते त्या गोष्टी आपण पाहू. उपवास करणं गरजेचं आहे हे बायबल शिकवते. उपवास केलाच पाहिजे. अगदी प्रभूने दिलेली आज्ञा सुद्धा आहे की तुम्ही उपवास कराच. आणि उपवासाच्या द्वारे कोणकोणते फायदे होतात तेही आपण बायबलद्वारे पाहू. परंतु नक्की उपवास कसा करायचा, कोणत्या वेळी करायचा हे सुद्धा बायबल आपल्याला शिकवते. उपवासाच्या द्वारे जसे अनेक फायदे तसे उपवास केल्याने माणसाच्या जीवनात परमेश्वराचा अनुग्रह सुद्धा राहतो. देवाचा आशीर्वादही त्याला प्राप्त होतो उपवासाच्या द्वारे. म्हणजे उपवास केल्याने बऱ्याच चांगल्या गोष्टी माणसाच्या जीवनात घडू शकतात. उपवासाच्या द्वारे अनेक फायदे माणसाच्या जीवनात होऊ शकतात. परंतु उपवास कधी करायचा, कसा करायचा हे बायबलद्वारे आपण पाहू. आपण सांगतो नाही अमुक वेळाच करायचा, हेच नियम आहे, याच वेळी करायचा असं नाही. तर कसा करायचा, कधी करायचा ते आपण सर्व गोष्टी बायबलच्या द्वारे पाहू. हालेलुया. तर पहिली गोष्ट बायबल काय शिकवते आपल्याला की तुम्ही जो उपवास करता तर ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका. म्हणजे तुम्ही उपवास करताना दाखवू नका हा मी उपवास करत आहे किंवा माझा चेहरा उतरल्यास मी काही खाल्लं नाही, भूक लागलेली आहे, माझा उपवास आहे, असं दाखवू नका. उपवास तुम्ही करताना तुम्ही जर प्रामाणिकपणे उपवास करता तुमचे चेहरे टवटवीत आणि ताजेतवाने दिसणार. प्रभू वचन पुढे काही सांगते, प्रभू येशू काय म्हणतो, तुम्ही उपवास करता तेव्हा तुमचा उपवास देवाला दिसला पाहिजे, मनुष्याला नाही. देवाला दिसला पाहिजे की हा तू उपवास करत आहे. त्यावेळी तुझं नातं परमेश्वराशी जोडलेलं पाहिजे. नाहीतर तू उपवास करत आहे आणि सर्वांना सांगत फिरत आहे मी उपवास केले, माझा उपवास आहे, माझा उपवास आहे, तर त्याचा काहीच फायदा नाही. आणि गेलं बघा आपण उपवास तर करतो पण हे ते सर्व खातच असतो. एवढंच का जेवण खात नाही, बाकी सर्व चालू असते. उपवास म्हटलं तर त्याग करणे. आपण बाकी सर्व काही खातो, मग ते जेवण खा म्हणजे भात असो, चपाती असो, फ्रूट असो या इतर वस्तू शेवटी पोटर भरतेच. काही अन्न खाल्यानंतर समज आपण दुपारी जेवले नाही पण इतर काहीतरी खाल्ले की नाही, पोट भरले. उपवास म्हटलं तर त्याग करणं. आणि उपवासाचे भरपूर फायदे. प्रभू येशू या उपवासा संबंधाने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते. म्हणून आपण उपवास केला पाहिजे. परंतु तो कसा आणि कधी पहा. जसं की आपल्याला वाटते की नाही मला आज उपवास करायचा आहे तर आपण करू शकतो. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस या पूर्ण आठवडाभर या आपल्याला 9 दिवस करायचंय, 21 दिवस करायचंय, आपल्याला जितके दिवस करायचे आपण उपवास करू शकतो. असं नाही याच अमुक टायमाला हा उपवास असतो आणि याच वेळी सर्व लोकांनी उपवास केला पाहिजे असं नाही. जसं की बघा आता 18 तारखेपासून उपवास काल सुरू होतो. ही बायबलच्या नियमाप्रमाणे मिळत नाही. संध्याकाळी 40-45 दिवस उपवास करतील लोक. येशूला क्रूसावर केल्या अगोदर 40-45 दिवस उपवास करतात आणि मग प्रभूला वधस्तंभावर केलं की उपवास सुटणार. मग खा प्या मोज मजा करा. अगदी ईस्टर जो आहे पूर्ण गाजवणार, कसं खाऊन पिऊन नाच तमाशा करू. तर बायबल या गोष्टीला मान्यता देत नाही किंवा बायबलमध्ये ही गोष्ट मिळतच नाही. बघा प्रभू येशूने कार्याला आरंभ केला. मत्ती
4:11, लूक 4:13. आता या कार्याला आरंभ करण्या अगोदर प्रभूने प्रथम उपवास केला, 40 दिवस 40 रात्र अन्न पाणी न सेवन करता प्रार्थना केली. उपवासात प्रभू काय करत आहे? प्रार्थना करत आहे. 40 दिवस रात्रंदिवस प्रभू पित्याकडे उपासना करत आहेत, पित्याकडे प्रार्थना करत आहेत, न खाता पिता. 40 दिवस उपवास प्रार्थना केल्यावर प्रभू येशूने कार्याला आरंभ केला. मग प्रभूने कार्याला सुरुवात केली. प्रभूला वधस्तंभावर किल्ल्या अगोदर प्रभूने उपवास केले नव्हते. प्रभूने त्यावेळी कार्य केले होते. रोगी लोकांचे रोग बरे केले होते, मेलेल्या लोकांना उठवले होते, कुष्ठ शुद्ध केले होते, बुद्धी काढली होती, लोकांच्या जीवनात अद्भुत कार्य केलं होतं, स्वार्थीची घोषणा केली होती, अनेक पापी लोकांचं जीवन बदलवलं होतं प्रभूने. हे सर्व कार्य केल्यानंतर प्रभूला वधस्तंभावर किल्ल्यात आलं. त्या अगोदर प्रभू 40 दिवस जाऊन कुठे एकांत बसले नव्हते, उपवास करत राहिले नव्हते. एखाद्या पर्वतावर, एखाद्या डोंगरावर जाऊन 40 दिवस बसले नाही. तर प्रभूने कार्य केलं, प्रसार केला, सुवार्तेची घोषणा केली. आणि आता पकडण्याची वेळ आली, पण त्यावेळेला प्रभू प्रार्थना करत होते. आणि त्या प्रार्थना झाली आणि प्रभूला पकडलं. प्रभू उपवास करत तेव्हा बसले नव्हते, पण लोकांनी त्याचा चुकीचाच अर्थ काढलेले. जो प्रभूने उपवास कार्य सुरू करण्या अगोदर केला होता, तो उपवास लोकांनी आता प्रभूला वधस्तंभात किल्ल्या अगोदर मात्र तो नियम लावलेला आहे. तर या गोष्टी बायबलमध्ये मिळत नाही. या चुकीच्या गोष्टी आहेत. आपल्याला उपवास करायचा, आपण 12 महिन्यात कधी पण करू शकतो, अगदी कितीही दिवस करू शकतो. याच वेळेला केला पाहिजे. हेच उपवासाचे दिवस आहेत, हाच उपवासाचा काल आहे असं मुलीच नाही. तर ही जी मात्र मानवाने जे नियम लावल्यात, आता जे उपवास काल सुरू ना 40-45, ती बायबलचे नियम मिळत नाही. बायबलमध्ये या गोष्टी कुठेच लिहिलेल्या मिळत नाहीत. मग आपल्याला उपवास करायचंय, तो कधी करायचा? तर आपल्याला जेव्हा करायचं ते आपण करू शकतो, पण आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस उपवासाचा ठरवा की मी 1 दिवस तरी उपवास करेन, त्या दिवशी अधिक प्रार्थना करेन. हा एक नियम दररोज आठवड्यातला बनवा. बाकी आपल्याला किती दिवस उपवास करायचे? 3 दिवस, 9 दिवस, 7 दिवस, 21 दिवस, 40 दिवस, आपण कधीही करू शकतो. अमुकच वेळी करायला पाहिजे असं मुलीच नाही. हालेलुया, हालेलुया. आपल्याला बायबलवर चालायचं आहे, लोकांच्या नियमावर नव्हे. बायबल काय शिकवते त्या गोष्टी आपल्याला पाहायचे. बायबलच्या वचनाप्रमाणे आपल्याला चालायचंय. जेव्हा आपण बायबलच्या वचनाप्रमाणे चालणार, तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करणार. मनुष्याचे नियम पाळणारा स्वर्गात जाणार नाही, परंतु जो देवाचे नियम पाळतो तो स्वर्गात जाईल. जो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो तो स्वर्गात जाईल. मनुष्याचे नियम पाळणारा जाणार नाही. आपल्याला आपला फोकस, आपलं लक्ष बायबलकडे द्यायचंय. बायबल आपल्यासाठी आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे आणि आपलं पूर्ण लक्ष बायबलवर पाहिजे. बायबलद्वारे आपल्या जीवनाचं वर्तुळ तयार होणार. पण आपलं लक्ष जर बायबलवर नसेल तर मनुष्य आपल्याला भुलवणार, चुकीच्या गोष्टी सांगणार, चुकीच्या गोष्टी शिकवणार, चुकीच्या गोष्टीकडे आपण वळले जाणार. तर आपलं लक्ष पवित्र शास्त्राकडे, बायबलकडे हवं. हालेलुया. उपवास तर केलाच पाहिजे. उपवासामध्ये फायदे आहेत. उपवासाच्या द्वारे चमत्कार घडलेले आहेत. अनेक मोठी मोठी संकटे टळलेली आहेत उपवासाच्या द्वारे. उपवास केल्याने आपल्या जीवनात अनेक फायदे होणार. उपवास केल्याने आपल्या जीवनात अनेक चमत्कार मात्र घडले जाणार. पण त्यासाठी आपल्याला विश्वासाने मनापासून परमेश्वराकडे प्रार्थनाही करायचे. नुसतं उपवास आहे, झोपा काढणार, उपवास आहे भूक लागू नये म्हणून झोपा काढणार, तर त्या उपवासाला काहीच अर्थ नाही. आपण उपवासाचे 2 पाठ पाहणार. उपवास केल्याने होणारे फायदे आणि खोटे उपवास सुद्धा पाहणार. तर हे 2 पाठ, पहिला आता आपण 1 पाठ पाहू, दुसरा पाठ आपण नंतरच्या प्रवचनात पाहू दुपारच्या. तर बायबल आपल्याला काय शिकवते पहा, की
उपवासाच्या द्वारे आपले फायदे कसे होणार, आपण कसा उपवास करायचा हे बायबल आपल्याला शिकवते. आणि त्यासाठी मात्र वचन काय सांगते पहा, योएल 1:14 उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा. ठरवा की या दिवशी आम्ही उपवास करेन. पवित्र दिवस नेमा की या दिवशी मी अन्न तर नाही सेवन करणार, पण प्रार्थना करेन. पाप करणार नाही. पाप तर आपल्याला आयुष्यभरच करायचंच नाही, चुका तर करायच्याच नाही, देवाचे नियम पाळायचे आहेत. पण उपवासाच्या दिवशी पूर्ण आपले जीवन धार्मिक पाहिजे. आपली त्या दिवशी प्रार्थनेत वाढ अधिक झाली पाहिजे. त्या दिवशी जास्त प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रार्थनेच्या सहवासात राहिले पाहिजे आपण. तर आपल्या उपवासाला किंमत, अर्थ आणि महत्व आहे. उपवासाच्या द्वारे अनेक चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडले जाणार. आपली बंधने पूर्णरीतीने तुटली जाणार. कारण उपवासाद्वारे घडत असलेले चमत्कार मी स्वतः अनुभवलेले आहेत. अनेक वेळा जेव्हा काही संकट येतात किंवा काही गोष्टी अशा असतात किंवा मात्र अशा काही समस्या निर्माण होतात, तेव्हा मी उपवास करते. 1 दिवस काय, 3 दिवस, 7, 9 दिवस, 21 दिवस सुद्धा, 40 दिवस असे उपवास करते. आणि उपवासाच्या द्वारे अनेक बंधने तुटली जातात, अनेक अडथळे दूर होतात, अनेक संकटे मात्र दूर होतात उपवास प्रार्थना केल्याने. एवढंच नाही, देवाच्या गौरवासाठी सुद्धा मी उपवास प्रार्थना करते. अधिक जास्तीत जास्त नेहमी माझा उपवास आणि प्रार्थना चालू असते. कारण उपवास प्रार्थनेच्या द्वारे संकटेच निघून जात नाही, तर उपवास प्रार्थनेने आपल्याला सामर्थ्यही मिळते. उपवास प्रार्थना केल्याने ज्ञान आणि बुद्धीमध्ये सुद्धा वाढ होते. परमेश्वराचा अनुग्रह सुद्धा अधिक प्रमाणे आपल्याला प्राप्त होतो जेव्हा आपण उपवास प्रार्थना करतो तेव्हा. म्हणून आपल्या प्रत्येकांना उपवास प्रार्थनेची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. तर बायबल आता आपल्याला ज्या गोष्टी शिकवते त्या गोष्टीकडे वळू. वचन सांगते उपवासाचा पवित्र दिवस नेमलाच पाहिजे. मी उपवास करणार, या दिवशी जास्त प्रार्थना करणार, धार्मिक काम करणार, हा दिवस नेमलाच पाहिजे. बायबलचे नियम आहे, उपवासाचा दिवस नेमलाच पाहिजे, उपवास केलाच पाहिजे. जो उपवास करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देतो. पहा कशी संकट टाळणार जो आपण उपवास करणार. तर वचन सांगते योना 3 अध्यायामध्ये, अगोदर वचन सांगते योना 1 अध्याय, परमेश्वर पित्याने योनाला म्हटले निनवे शहरात जा, कारण निनवे शहरात पाप वाढलेले, मी त्यांचा नाश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निनवे शहरातल्या लोकांकडे फक्त 40 दिवसाचा अवकाश आहे. जर ती वळाले नाही, पश्चाताप केला नाही, तर निनवे धुलीस मिळेल. तेव्हा योनाने काय विचार केला, निनवे शहरात जाण्याऐवजी उलट तार्शिश जाण्यासाठी एका जहाजात बसला. त्याला जायचंच नव्हतं निनवे शहरात, कारण निनवे शहर पापाने भरलेलं होतं. का वाचावं निनवे शहर असं योनाला वाटत होतं की निनवे शहर वाचलंच नाही पाहिजे, कारण तिकडे भरपूर पाप वाढलं होतं. म्हणून योना जायला तयार नव्हता आणि योना तार्शिश जाण्यासाठी एका जहाजात बसला. पण देवाने समुद्रात वादळ सोडले, त्यामुळे ते तारू आणि ते जहाज समुद्रात बुडण्याच्या बेतास आले. म्हणजे त्याच्यातले खलाशीने माल सुद्धा समुद्र टाकला की जहाज हलकं होईल, किनाऱ्याला लागेल, आपण वाचेल. सर्व प्रयत्न केले पण त्या प्रयत्नाला यश आले नाही. तेव्हा ते आपापल्या देवतांना आवाज देऊ लागले, पण तरी काही झालं नाही. तेव्हा त्याने चिठ्ठ्या टाकल्या. योना तो झोपला होता. तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. तेव्हा त्याला कळालं योना मुली संकट आलेले. तर योना त्याला म्हटलं होतं मी देव परमेश्वरापासून पळून जाते. त्याने म्हटलं आता तुझं आम्ही काय करू. त्याने म्हटलं मला उचला, समुद्र टाका, तुमच्यासाठी समुद्र शांत होईल. तेव्हा त्याने योनाला उचललं, समुद्रात टाकलं. देवाने माशाला आज्ञा केली, माशाने योनाला गिरून पोटात ठेवलं 3 दिवस 3 रात्र. योनाने माशाच्या पोटात पश्चाताप केला. तेव्हा देव पित्याने माशाला आज्ञा केली, माशाने योनाला कोरड्या भूमीवर ओकून टाकलं. योना निघाला तिथून. 1 दिवसाची वाट चालून गेला. सुवार्तेची घोषणा केली 3 अध्याय, योना 3 अध्यायामध्ये सुवार्तेची त्यांनी घोषणा केली. बाकीचं काम राजाने केलं. राजाला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा राजाने जाहीरनामा काढला. निनवेच्या राजाने सर्व लोकांना म्हटलं मनुष्याने
पशुने गुरढोराने सर्वांनी गोंताट नेसा, कोणी अन्न पाणी सेवन करू नये, धूल राखीत मात्र उधळून घ्या, म्हणजे पश्चाताप करा, उपवास करा, काही खायचं नाही काही प्यायचं नाही, पश्चाताप करायचा आणि उपवास करायचा. अगदी निम्मीच्या राजाने सुद्धा गोंताट नेसलं, तोही धुली राखीत जाऊन बसला. अगदी निम्मीच्या लोकांनी गुरढोराने सर्वांनी गोंताट नेसलं आणि मात्र सर्व उपवास प्रार्थना करू लागले, पश्चाताप करू लागले. देवाने पाहिलं निन्वेच्या लोकांनी खरोखर पश्चाताप केलेले, ते आपल्या कुमार्गापासून म्हणजे पापापासून मागे वळालेले आहेत. तेव्हा देवाने निन्वे शहराचा नाश केला नाही. योना 4 अध्याय. तर देवपित्याने निन्वे शहराचा बचाव केला, जे 1,20,000हून अधिक लोक होते आणि पुष्कळ गुरढोरे शेळ्या-मेंढरी होती. या सर्वांना देवाने वाचवलं, कारण त्याने उपवास प्रार्थना केली, उपवास करून पश्चाताप केला. म्हणून प्रभूने त्यांना वाचवलं. प्रभूने त्यांचा नाश केला नाही, तर प्रभूने त्यांचा बचाव केला. जर आपण उपवास प्रार्थना करत आहोत, पश्चाताप करत आहोत, उपवासामध्ये आपली पापे कबूल करत आहोत, तर परमेश्वराचा अनुग्रह आपल्यावर होणार, प्रभूचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये उतरणार आणि आपल्या जीवनातली बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू चमत्कार घडवण्यासाठी मात्र सुरुवात करणार, आपल्याला अनुग्रह देण्यासाठी प्रभू सुरुवात करणार. तुमच्या जीवनात किती मोठी संकट आली, तर 3 दिवस, 7 दिवस, 9 दिवस या 21 दिवस उपवास प्रार्थना करा. का संकट टळत नाही? नक्की टळणार. घरामध्ये मोठे अडथळे आहेत, समस्या आहेत, उपवास प्रार्थना करा विश्वासाने आणि प्रार्थनेत सहभाग घ्या, ती संकटे टळणार. मुलं बिघडलेली आहेत, ऐकण्यासाठी तयार नाही, उपवास प्रार्थना करायला सुरुवात करा, मुलांमध्ये बदल होणार, परिवर्तन घडणार. नवरा दारू पिते, वाईट व्यसनाच्या आहारी गेलेले, त्याच्यासाठी उपवास प्रार्थना करायला सुरुवात करा, त्याच्यामध्ये बदल होणार, त्याची दारू नशा सुटली जाणार. बालाची देणगी मिळत नाही, उपवास प्रार्थना करायला सुरुवात करा, परमेश्वर तुमचं अनुग्रह करणार, तुम्हाला बाळाची देणगी देणार. धंदा व्यवस्थित चालत नाही, उपवास प्रार्थना करायला सुरुवात करा, अगदी परमेश्वर चमत्कार करणार. जास्त उपवास प्रार्थना करा, अगदी 21 दिवस तरी उपवास प्रार्थना करा. मोठी मोठी संकटे टळली जाणार, मोठमोठे अडथळे दूर होणार, चमत्कार घडले जाणार उपवास प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. कारण उपवास आणि प्रार्थना जेव्हा आपण करतो तेव्हा परमेश्वराशी आपण जोडतो आणि परमेश्वर आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करतो, आपली प्रार्थना ऐकतो. कारण उपवास करून जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकतोच. देवाला भाग पडते आपली प्रार्थना ऐकायला आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर द्यायला. म्हणून उपवास प्रार्थनेमध्ये भरपूर ताकद. ते 17-14 ते 21 वचनापर्यंत. तिने बाप आपल्या बुद्धग्रस्त मुलाला घेऊन प्रभूकडे आला. अगोदर शिष्यांकडे आला होता, पण शिष्यांना त्या मुलातून भूत काढता आलं नाही. प्रभू मात्र आपल्या 3 शिष्यांसह डोंगरावर प्रार्थना करायला गेले होते. राहिले होते 9 शिष्य, पण ना उपवास करत होते ना प्रार्थना करत होते, बडबड चालली होती. आता प्रभू मिळत नाही ना, आपलं चालले. म्हणून एक मनुष्य दुष्ट आत्म्याने पीडित असलेल्या आपल्या मुलाला घेऊन आला, पण या 9 शिष्यांना त्या मुलातून भूत काढताच आलं नाही, कारण ते प्रार्थनाच करत नव्हते. इतक्यात प्रभू तिथे आले आणि मात्र तो मनुष्य त्या मुलाला घेऊन प्रभूकडे आला. तेव्हा प्रभू त्या दुष्ट आत्म्याला, मुक्यावरील आत्म्याला, फेब्रिकरीच्या आत्म्याला आज्ञा केली की याच्यातून निघून जा. तेव्हा तो दुष्ट आत्मा, फेब्रिकरीचा आत्मा, मुक्कावरील आत्मा त्या मुलातून निघून गेला आणि मुलगा बरा झाला. जो तो मुलगा बरा झाला त्यानंतर शिष्याने प्रभूला एकांत विचारले, आमच्याकडून का झालं नाही, आम्हाला ते भूत का काढता आलं नाही? त्या प्रभूने म्हटलं, असल्या गोष्टी उपवास आणि प्रार्थनेनेच निघतील. उपवास आणि प्रार्थनेनेच असल्या जातीची भूत निघतात. म्हणजे तुमच्या जीवनात कोणती अवघड गोष्ट असेल, कठीण गोष्ट असेल, जी होत नाही, तर उपवास प्रार्थना करा. उपवास प्रार्थना केल्याने कठीणच्या कठीण गोष्ट सोपी बनेल, अवघडच्या अवघड गोष्ट साधी सुधी होऊन जाईल, मोठेचे मोठे संकट टाळले जाईल. उपवास प्रार्थनेने दुष्ट आत्मे पण
पल काढतील, ते पण निघून जातील. मोठे ते मोठे आजार पण बरे होतील उपवास प्रार्थनेच्या द्वारे. म्हणून प्रभूने शिष्याला म्हटलं, असल्या जातीची भूते किंवा रोग उपवास प्रार्थनेने निघून जातात. म्हणजे उपवास प्रार्थना केल्याने मोठी मोठी संकटे टळणार. आपल्याला वाटते आपल्या जीवनात काही अवघड गोष्टी आहेत, कठीण गोष्टी आहेत, मोठी संकटे ओढलेली आहेत, तर उपवास प्रार्थनेला ताबडतोब सुरुवात करा. उपवास करून प्रार्थना करणं तर ही सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. या सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर होणार. ही सर्व संकटे आपल्या जीवनातून टळली जाणार जेव्हा आपण उपवास प्रार्थना करणार तेव्हा. इतकी शक्ती आहे उपवास प्रार्थनेमध्ये, इतकी ताकद आहे उपवास प्रार्थनेमध्ये. आणि आपण जर उपवास प्रार्थना करत आहोत तर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवणार. परमेश्वर मात्र आपली बंधने जी आहे ती तोडून टाकणार. सर्व समस्यातून परमेश्वर पिता आपल्याला मुक्त करणार जेव्हा आपण उपवास प्रार्थना करणार तेव्हा. हालेलुया, हालेलुया. म्हणून उपवास प्रार्थनेमध्ये भरपूर ताकद आहे. बायबल काय सांगते पहा, उपवास प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर कशा प्रकारे आपल्या जीवनात चमत्कार घडवणार. एस्तेर या पुस्तकामध्ये आपण पाहतो की त्यावेळेला 3 आणि 4 अध्याय हामान संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट करण्यासाठी त्याने भांडारात पैसे भरले होते. संपूर्ण यहुदी लोकांचा त्याला नायनाट करायचा होता. म्हणून जेव्हा ही गोष्ट यहुदी लोकांत पसरली की आपल्या सर्व लोकांचा नाश होणार आहे, 120 प्रांतात राहणारे हे यहुदी लोक होते, की अमुक दिवशी आपल्या सर्वांना मारून टाकण्यात येणार आहे, तेव्हा संपूर्ण यहुदी लोकात आकांत पसरला. लोक आक्रोश करू लागले, रडू लागले, अगदी मर्दकाईने तर गोंताट नेसले, धूळ राख उधळवून घेतली स्वतःवर, कारण सर्व यहुदी लोकात आकांत पसरलेला होता. सर्व लोक रडत होते, कारण अमुक दिवशी आता आपला नाश होणार आहे म्हणून. तेव्हा मर्दकाई या परिस्थितीत असताना, म्हणजे गोंताट नसलेले, धूळ अंगावर उधळून घेतलेले, हे मात्र एस्तेर राणीने पाहिलं. तेव्हा एस्तेरने विचारलं काय झालं. तेव्हा मर्दकाईने म्हटलं अशी अशी गोष्ट झालेली आहे, तर तू मात्र राजाकडे विनवणी कर. तेव्हा एस्तेरने सांगून पाठवलं 4 अध्यायामध्ये की मात्र मला राजाकडे बोलवणं आलं नाही आणि राजाने बोलवल्याशिवाय कोणी राजाकडे जायचं नाही, आणि गेलं तर त्याला मरणदंड मिळेल. फक्त ज्याकडे राजा सुवर्ण सोन्याचा दंड पुढे करेल त्यालाच मात्र जीवनदान मिळेल, त्याचीच विनंती ऐकण्यात येईल. तेव्हा मर्दकाई तिला म्हणतो, तुला काय वाटतंय देवाने तुला हे राज्य राणीपद कशासाठी दिले असणार? यासाठीच दिले का? देवाने तुला कदाचित यहुदी लोकांच्या सुटकेसाठी राणीपद दिलं असणार. तुला काय वाटते तू राजमालात असली म्हणून वाचेल? देव आपल्या लोकांचा बचाव दुसरा कुठून पण करेल, पण तू वाचणार नाही जर तू आता काही हालचाल केली नाही तर. तेव्हा एस्तेरने मर्दकाईला सांगून पाठवले, जा संपूर्ण यहुदी लोकांना सांग की 3 दिवस काही अन्न पाणी सेवन करू नका, आणि मी पण तेच माझ्या दासीसह करीन. कोणी अन्न पाणी सेवन करू नका, म्हणजे उपवास करा आणि प्रार्थना करा. मी पण तेच करते, आणि मग 3 दिवसाने राजाकडे जाते. मग राजाची देवाची जी इच्छा असेल ती, मग मी मेले तर मेले. अशा प्रकारे यहुदी लोकांनी 3 दिवस अन्न पाणी सेवन न करता उपवास करायला सुरुवात केली. एस्तेर राणीने पण आपल्या दासीसह उपवास केला, आणि मग ती 3 दिवसांनी राजाकडे गेली. तेव्हा परमेश्वराने असा चमत्कार घडवला की राजाचं मन बदलवलं. राजाने सोन्याचा दंड तिच्या पुढे केला, आणि राजाने तिला म्हटलं, बोल एस्तेर राणी, काय हवंय तुला? अगदी अर्ध्या राज्यापर्यंत तुझी मागणी असेल तरी ती पूर्ण केली जाईल. तेव्हा राणीने राजाला भोजनाचे आमंत्रण केले. हामानासहित एकदा नाही 2दा, दुसऱ्यांदा आमंत्रण केल्यानंतर मात्र राणीने जेव्हा राजाने तिला मान्यता दिली, तिचा शब्द स्वीकारला, राजा तिच्याकडे भोजनास गेला, 2दा गेला हामानासह. आणि मग राजाने विचारलं, काय आहे तुझी मागणी? अर्ध्या राज्यापर्यंत असेल तरी ती पूर्ण केली जाईल. तेव्हा एस्तेर राणी म्हणते, या दुष्ट हामानाने आमच्या संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट करण्यासाठी
भांडारात पैसे भरलेले आहेत. ही गोष्ट ऐकताच राजाला क्रोध आला आणि मात्र राजा तिथून उठला. इतक्या थांबा राणीकडे जीवनदान मागू लागला. तेव्हा राजाला आणखीन राग आला. तेव्हा राजाचा सेवक म्हणत आहे, महाराज, ज्या मर्दकाईने आपल्याला वाचवण्याची बातमी दिली, म्हणजे ज्या वेळेला तुमच्या विरुद्ध कट रचण्यात आला होता, तेव्हा मर्दकाईने ही बातमी तुम्हाला कळवली आणि तुमचे प्राण वाचवले. त्या मर्दकाई विरुद्ध या माणसाने म्हणजे हामानाने 50 हात उंचीचं फाशीचं खांब तयार केलेलं आहे. तेव्हा राजाने म्हटलं, ह्याला चढवा त्याच्यावर. आणि त्या हामानला त्या फाशीच्या खांबावर चढवण्यात आलं, म्हणजे हामानला फाशी दिली. आता यहुदी लोकांचा बचाव तर झाला, पण आता राजाचा शिक्का त्याच्यावर बसला होता. अमुक दिवशी यहुदी लोकांचा नायनाट पण होणार होता. आता हा निर्णय बदलला जाऊ शकत नव्हता. म्हणून राणी राजाकडे विनंती करू लागली. तेव्हा राजाने म्हटलं की माझ्या नावाने तुम्हाला जे काही पत्र लिहायचं ते पत्र तुम्ही लिहा आणि मात्र माझा शिक्कामोर्तब त्याच्यावर करा, माझी मुद्रा त्याच्यावर ठसवा. आणि अशा प्रकारे ताबडतोब मर्दकाईने पत्र लिहिली आणि राजाचा शिक्का म्हणजे राजाच्या अंगठीच्या मुद्राचा शिक्का त्याच्यावर बसवला. आणि डाकघराने ताबडतोब वेगाने ही सर्व पत्रे यहुदी लोक राहते त्या प्रांतात पाठवली आणि म्हटलं, ज्या दिवशी आपल्याशी लढाई करण्याचा निर्णय झालेला आहे, आपल्याला मारण्याचा निर्णय झाला, त्या दिवशी तुम्ही दृढ व्हा, लढाई करा, परमेश्वर आपल्या बरोबर आहे. यहुदी लोकांत बल आलं, हिंमत आली, त्यांचा विश्वास वाढला आणि आपल्या शत्रूशी ते लढा देऊ लागले. या लढाईमध्ये संपूर्ण यहुदी लोक जिंकले गेले. यहुदी लोकांपैकी एकही मनुष्य मेला नाही, उलट शत्रू लोकांचा नाश झाला. आणि अशा प्रकारे अदार महिन्याच्या मात्र 13, 14, 15 तारखेला परमेश्वराने विजय घडून आणला. आणि म्हणून अदार महिन्याच्या 14, 15 तारीख मात्र या यहुदी लोकांसाठी आनंदाचा दिवस म्हणून बनला गेला. त्या दिवशी गरिबांना दानधर्म करणे, गोड गोड पदार्थ एकमेकाला पाठवणे, अशा प्रकारचा सण तो बनला गेला. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने त्यांच्या जीवनात चमत्कार केला. याचं कारण होतं 3 दिवस केलेली उपवास प्रार्थना. संपूर्ण यहुदी लोकांनी, एस्तेर राणीने, तिच्या दासीने, सर्वांनी उपवास प्रार्थना 3 दिवस केली. या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थनेने एक मोठा चमत्कार घडला. लाखो लोकांचे प्राण वाचले गेले. शत्रूचा नायनाट झाला, यहुदी लोकांचा विजय झाला. बघा, किती मोठी संकट आली तर प्रथम उपवास प्रार्थना करा. मोठीच्या मोठी संकटे टळली जाणार, परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये येणार, प्रभू आपल्याला अभिषेक करायला सुरुवात करणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी सुरुवात करणार. जेव्हा आपण उपवास प्रार्थना करणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, तेव्हा प्रभू आपली बंधने तोडणार. म्हणून आपल्या प्रत्येकाला उपवास प्रार्थना करायचे. सारी संकटे टळली जाणार, सर्व समस्या दूर होणार जो आपण उपवास प्रार्थना करणार. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा. वचन सांगते नहम्या 9 1-3. जेव्हा एज्रा याजक याने म्हटलं की तुम्ही आपापली पापी कबूल करा, त्यावेळी इस्रायल लोक पश्चाताप करू लागले, विदेशापासून अलग झाले आणि आपली पापी कबूल करू लागले. 3 दिवस उपवास. त्यांनी उपवास करून पश्चाताप करायला सुरुवात केली. उपवास करून पश्चाताप करायला सुरुवात केली या इस्रायल लोकांनी. उपवास करून आणि मात्र उपवास करून प्रार्थना करायला, पश्चाताप करायला सुरुवात केली. परमेश्वराची आराधना करायला त्यांनी सुरुवात केली आणि परमेश्वराचा अनुग्रह त्यांच्यावर झाला. बघा, पाप कबुलीसाठी सुद्धा त्यांनी उपवास केला. पाप कबुलीसाठी सुद्धा त्यांनी उपवास केला, म्हणजे देवाने आमची पापी क्षमा करावी, आम्हाला पापातून मुक्त करावे, म्हणून त्यांनी उपवास नेमला आणि पश्चाताप केला आणि परमेश्वराने त्यांना क्षमा केली. योएल 2:12-14. बायबल सांगते पश्चातापासाठी उपवास नेमा. आपली वस्त्र नाही, आपलं हृदय फाडा. एक दिवस नेमा, उपवास करा, उपवासाचा दिवस नेमा, उपवास करा आणि पश्चाताप करा, म्हणजे देवाला तुमच्यावर दया येईल, देवाला तुमच्यावर करुणा येईल, तुम्हाला क्षमा करेल. म्हणजे पाप कबुलीसाठी सुद्धा आपल्याला उपवास करायचे की देवाने आपल्याला क्षमा करावी, आपल्या अपराधांची क्षमा करावी, म्हणूनही आपल्याला उपवास करायचे. पूर्वीच्या वेळी उपवास करण्याचे किंवा पश्चाताप करण्याचे अनेक नियम होते. जसं की काही लोक गोंताट
नेसायचं किंवा धुलीत जाऊन बसायचं, राखेत बसायचं किंवा धूळ राख अंगाला लावून घ्यायची, डोक्यात धूळ घालायची किंवा राख घालायची. आणि जितके दिवस उपवास आहे, जितके दिवस पश्चाताप करत आहे, तितके दिवस त्या राखेत बसायचं, धुलीत बसायचं, अन्न पाणी सेवन करायचं नाही. किंवा एखाद्या मोठं संकट आलेले आहे किंवा एखादा मृत्यू घडलेले आहे, मोठं दुःख आलेले आहे किंवा शत्रू आता चढाई करून येणार आहे, पाप केले, अशासाठी हे लोक गोंताट नेसायचे, धूल अंगाला लावायचे, डोक्यात घालायचे, राख घालायचे किंवा मात्र गोंताटात झोपायचे आणि पश्चाताप करायचे, उपवास करायचे. आपल्याला असं काही करायचं नाही. ना गोंताट नेसायचं, ना गोंताटावर झोपायचंय, ना धूल अंगावर उधळून घ्यायचे, ना राख डोक्यात घालायचे. राख म्हणजे रखाडी जी असते, राख जी असते ती पण आपल्याला डोक्यात घालायची नाही. आपल्याला असं काहीच करायचं नाही. आपल्याला पश्चाताप करायचंय, हृदय स्वच्छ करायचंय आणि उपवास करून प्रार्थना करायचे. पूर्वी तर लोक स्वतःला इतके नम्र करायचे, गोंताट अंगात घालायचे. हल्ली तर गोंताट पाय पुसायला पण शक्यता वापरत नाही, चांगली पाय पुसणी ठेवतात. त्यावेळी गोंताट अंगात घातलं जायचं आणि गोंताटावर बसणार, गोंताटावर पण झोपणार. झोपायला साधं ब्लँकेट बिछाना काहीच नाही, याच्यावर गोंताटावर झोपायचं. हालेलुया, हालेलुया. किंवा धुलीत पडून राहायचं, मातीत पडून राहायचं आणि पाप कबूल करत राहायचं, स्वतःला नम्र करायचं, लीन करायचं, मग परमेश्वर त्यांना क्षमा करायचा. आपल्याला तर असं काही करायचं नाही. आपल्याला गोंताट नेसायचं नाही, ना धुलीत ना राखेत बसायचं. आपल्याला पश्चाताप करायचं आणि उपवास करायचंय. म्हणजे प्रभू आपल्याला क्षमा करणार, प्रभू आपल्याला शुद्ध करणार, प्रभू आपल्याला पवित्र बनवणार, या पापापासून प्रभू आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करणार, जेव्हा मात्र आपण पश्चाताप करणार. पण नहम्याने काय केलं? नहम्या 1:4-11 जेव्हा नहम्याला कळालं की संपूर्ण यरूशलेमीच्या भोवती जो कोट आहे तो शत्रूने पाडून टाकलेला आहे. मंदिर तर अगोदर जाळून टाकलंच होतं बाबेलियन लोकांनी, नबुकदनेस्सर राजाच्या लोकांनी. हे मंदिर जाळून टाकलं होतं. आता कोठी पूर्ण शत्रू सेनाने पाडून टाकला होता. आता जे थोडेफार यहुदी लोक यरूशलेमीत राहत होते ती भिंती नसलेले अशा प्रकारे राहत होते. म्हणजे शत्रू कधी पण त्यांच्यात चढाई करू शकत होते, त्यांना तुडू शकत होते, त्यांना मारू शकत होते, काही पण. अशा परिस्थितीत होते यरूशलेमीमध्ये असलेले यहुदी लोक. जेव्हा ही गोष्ट नहम्याला कळाली तेव्हा नहम्याने इस्रायल लोकांच्या पापासाठी पश्चाताप करून उपवास करायला सुरुवात केली. नहम्याने उपवास केला, पश्चाताप केला की देवा या इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना क्षमा कर, असे पापामुळे मोठं अरिष्ट संकट त्यांच्यावर आलेलं आहे. नहम्याने उपवास नेमला आणि प्रार्थना केली. उपवास करून प्रार्थना करून नंतर तो राजाकडे गेला. नहम्या 2 राजाकडे गेला आणि राजाला विनंती केली की माझे लोक जे यरूशलेमीत राहते त्यांच्या भोवती कोट मिळत नाही, शत्रू कधी त्यांच्या चढाई करून त्यांचा नायनाट करू शकतात, तर मला तुम्ही परवानगी द्या, मला यरूशलेमीत जायचंय आणि यरूशलेमीच्या भोवती कोट बांधायचंय. तर तुम्ही जंगलाच्या अधिपती जो आहे त्याला आज्ञा करा की यरूशलेमीच्या भोवती जो मला कोट बांधायचंय त्या कोटासाठी लागणारी सर्व लाकडे त्याने मला द्यावी आणि माझ्या घरासाठी पण त्याने द्यावी. त्या बायबल सांगते की राजाने ताबडतोब नहम्याला परवानगी दिली. देवाने राजाच्या मनाचं परिवर्तन केलं. या राजाच्या मनाला देवाने स्पर्श केला. हा यहुदी किंवा इस्रायली राजा नव्हता, पण तरी देवाने त्याच्या मनाला स्पर्श केला आणि राजाने ताबडतोब परवानगी दिली, जा यरूशलेमीच्या भोवती कोट बांध, लागतील तेवढी लाकडे, मी जंगलाच्या अधिकाऱ्याला आज्ञा करतो, तो तुला लाकडे देईल. बघा, नहम्याने उपवास प्रार्थना केली आणि मग जाऊन राजाकडे विनंती केली. राजाने ताबडतोब ती विनंती मान्य केली. नहम्याला संपूर्ण यरूशलेमीच्या भोवती लागणारी लाकडे पण मिळाली आणि त्याला राहण्यासाठी घर बांधायला पण लाकडे मिळाली. आणि हा कोट 52 दिवसाच्या आत पूर्ण झाला. 52 दिवसाच्या आत. उपवास प्रार्थनेच्या द्वारे पुढचे सारे मार्ग मोकळे झाले. जेव्हा आपण उपवास प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर पुढे असलेले अडथळे दूर करतो, सर्व मार्ग मोकळे करतो, चमत्कार आपल्या जीवनामध्ये प्रभू घडून आणतो जेव्हा आपण उपवास प्रार्थना करतो तेव्हा. म्हणून आपल्या प्रत्येकाला उपवास प्रार्थना करायचे. परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, आपली बंधने तोडणार, आपल्या जीवनात चमत्कार मात्र घडवणार, आपले सर्व अडथळे परमेश्वर पिता दूर करणार. दानिएल 9:3 दानिएलने उपवास करून
प्रार्थना करायला सुरुवात केली. या यरूशलेमीसाठी, यहुदी लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी दानियल उपवास प्रार्थना करत होता, पश्चाताप करत होता. तेव्हा तो संपूर्ण दिवस उपवास प्रार्थना करत असताना परमेश्वरचा दूत गब्रिएल त्याच्याकडे आला. देवाचा पवित्र पुरुष गब्रिएल त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणू लागला की मात्र तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे, तुला समज देण्यासाठी मी आलेले. पहा, दानिएलने उपवास प्रार्थना करायला सुरुवात केली आणि देवाने देवदूताला त्याच्याकडे पाठवलं. पुढे दानिएल 10 अध्याय पुन्हा दानिएलने उपवास प्रार्थनाला सुरुवात केली. हा उपवास दानिएलचा 21 दिवसाचा होता. 21 दिवस दानिएल उपवास प्रार्थना करत होता. या 21 दिवसाच्या उपवास प्रार्थनेत दानिएलने स्वादिष्ट अन्न खाल्लं नाही, मांस मटण खाल्लं नाही, तर मात्र 21 दिवस तो उपवास प्रार्थना करत होता. आता दानिएल विचार करायला पाहिजे होता. दानिएलने, मी पहिल्या दिवशी प्रार्थनेला सुरुवात केली, ताबडतोब देवदूत आला. आता 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडे झाले, मला काहीच उत्तर मिळत नाही. हा विचार केला दानिएलने. नाही, आपली प्रार्थना, आपला उपवास चालू ठेवला. 21 दिवस लोटल्यावर 21व्या दिवशी देवाचा गब्रिएल देवदूत, जो अगोदर दानिएलकडे आला होता, तो दानिएलकडे आला आणि दानिएलला काय म्हणते, तू उपवास प्रार्थनेला सुरुवात केली आणि मला पाठविण्यात आली. त्याच दिवशी, ज्या दिवशी तू प्रार्थनेला आरंभ केला, त्याच दिवशी मला पाठवण्यात आलं. पण दानिएल 10-11-13, पण सैतान मला आडवा आला. सोरेचा राजा म्हणजे सैतान मला आडवा आला. मी तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून 21 दिवस आमच्या दोघांची लढाई चालू होती. कारण सैतानाला माहितीये दानिएल उपवास प्रार्थना करतो, मोठा चमत्कार होणार, देवदूत त्याच्याकडे पोहोचलाच नाही पाहिजे, म्हणजे दानिएल उपवास प्रार्थना करायचं सोडून देईल आणि मग दानिएलचा विजय होणार नाही, मोठा चमत्कार घडणार नाही. म्हणून बघा, सैतान अडवत होता की दानिएलने उपवास करायचं सोडून द्यावं म्हणून सैतान गब्रिएलला आडवा आला. परंतु दानिएल हिम्मतवान होता. दानिएलने उपवास प्रार्थना करायचं सोडलंच नाही, तो उपवास प्रार्थना करतच राहिला. सरतेशेवटी मिखाएल आला देवदूत. मिखाएल आला. मिखाएल सैतानाशी लढाई करू लागला आणि गब्रिएल दानिएलकडे पोहोचला आणि गब्रिएल देवदूत दानिएलला म्हणते, तू उपवास प्रार्थना करायला सुरुवात केली, तेव्हाच मला पाठवलं. मी तुला बुद्धिमान करण्यासाठी, चतुर करण्यासाठी आलेले आहे आणि पुढे काय घडणार ते तुला सांगायला आलेले आहे. आणि पुढे जे भविष्यात ज्या गोष्टी घडणार होत्या त्या देवदूताने दानिएलला कळवल्या. आणि देवदूत म्हणते, परमप्रिय मानवा. दानिएल परमप्रिय मानव किंवा देवाचा खास मुलगा दानिएल बनला गेला, कारण त्याने हार मानली नाही, उपवास प्रार्थना चालूच ठेवली. सैतान आडवा आला होता तरी सुद्धा. म्हणून पुढे ज्या गोष्टी घडणार होत्या त्या सर्व गोष्टी देवदूताने दानिएलला कळवल्या आणि दानिएल आणखीन बुद्धिमान, आणखीन चतुर बनला, हुशार बनला गेला उपवास प्रार्थनेने. हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपण उपवास प्रार्थना करतो तेव्हा देवाकडून आणखीन समज आपल्याला मिळते, आणखीन ज्ञान मिळते, बुद्धी वाढते आपली. उपवास प्रार्थनेने देवाचे दूतही आपल्याकडे येऊ शकतात, आपल्याला अनुग्रह देण्यासाठी, देवाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी. म्हणून उपवास प्रार्थनेमध्ये भरपूर ताकद आहे, उपवास प्रार्थनेमध्ये भरपूर सामर्थ्य आहे. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देतो. त्या प्रभू आपल्याला बल आणि ताकदही त्यावेळी आपल्याला पुरवतो. पुढे वचन काय सांगते पहा, 2 इतिहास 20 अध्याय. योशफाट राजा, ज्या मोआबी, अमोनी आणि मौलातले लोक यरूशलेमीवर चढाई करून येणार होते, ही गोष्ट योशफाट राजाला कळाली. तो इतका घाबरला की तो देवपित्याला शरण गेला, कारण एका प्रांतावर 2.5 प्रांत चढाई करून येत होते. म्हणून तो घाबरला. त्याने यहुदी लोकांना म्हटलं, उपवास करा, प्रार्थना करा. उपवास नेमला योशफाट राजाने. ताबडतोब सर्व यहुदी लोकांनी उपवास करायला सुरुवात केली आणि प्रार्थना करायला सुरुवात केली. 12 वचन सांगते, योशफाट राजा म्हणतो की परमेश्वर पित्याला मला काही कळत नाही, सुचत नाही, समजत नाही, एवढ्या मोठ्या समस्येशी सामना करण्याची आमच्यात ताकद नाही, पण आमचे डोळे मात्र तुझ्याकडे लागलेले आहेत. तेव्हा देवपित्याचा आत्मा यहजियल याच्यामध्ये आला. त्याने म्हटलं, भिवू नका, युद्ध तुमचं नाही, युद्ध देवपित्याचे. देवपिता तुमच्या वतीने लढाई करी.
येईल. तेव्हा परमेश्वर पित्याने शत्रू सेनापती डब्बा धरवणारे बसवले. देव पित्याने शत्रू सेनाचा असा मोड केला की शत्रूच एकमेकाला मारू लागले. तेच त्यांचा नायनाट झाला. यहुदी लोकांना लढाई पण करावी लागली नाही, बिना लढाईने विजय मिळाला. यहुदी लोक जिंकले गेले, विजयी झाले. इतकं धन त्यांना सापडलं की 3 दिवस पर्यंत धन गोला करत होते. वाहून किती दिवस नेला असेल माहिती नाही, पण 3 दिवस त्यांनी धन गोला केले. परमेश्वराने लढाईत विजय पण दिला, धन पण दिलं. आणि बायबल सांगते आसपासच्या राष्ट्रातल्या लोकांना परमेश्वर पित्याचा धाक वाटू लागला. कारण परमेश्वर पित्याने यरूशलेमीच्या यहुदी लोकांसाठी, योशफाट राजासाठी जो पराक्रम केला होता तो मोठा पराक्रम होता. आणि त्याचं कारण होतं उपवास प्रार्थना. बघा, उपवास प्रार्थनेने मोठी मोठी संकटे टळली जाणार, मोठे मोठे अडथळे दूर होणार जेव्हा आपण उपवास प्रार्थना करणार. हालेलुया. म्हणून उपवासाचा दिवस नेमा. आम्ही अमुक दिवशी उपवास करणार. 1 दिवस, 3 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, 21 दिवस, 40 दिवस, जितकी करायची करा उपवास प्रार्थना. पण प्रार्थना पाहिजे, नुसतं उपवास नाही, प्रार्थना पण करा. प्रार्थनेची त्यावेळी जास्त गरज असते आपल्याला. या प्रार्थनेने आपली बंधने तुटणार, आपले अडथळे दूर होणार, आपल्या समस्या दूर होणार. कारण उपवास प्रार्थनेमध्ये भरपूर शक्ती आहे. सांगण्यासाठी बरीच वचने, पण आता वेळ कमी आहे म्हणून. निर्गम 34 अध्याय 27 ते 28 आणि 34 अध्याय 29 ते 35. मोशे 40 दिवस देवाबरोबर होता. या दिवसात त्याने काही खाल्ले नाही, काही प्याले नाही. देवाचं वचन ऐकत राहिला, देवाशी बोलत राहिला. 40 दिवस 40 रात्र ना झोपला, ना काही खाल्लं, ना पिलं, काहीच नाही. तरी देवाकडून त्याला एवढी ताकद मिळाली, इतकं बळ मिळालं की जेव्हा तो पर्वतावरून खाली उतरत होता तेव्हा त्याचा चेहरा चमकत होता. त्याच्या चेहऱ्यातून किरणे बाहेर पडत होती, की इस्रायल लोकांना सुद्धा मोशेकडे पाहिले नाही. म्हणजे पाहू शकत नव्हते इस्रायल लोक मोशेकडे. इतकं तेज, इतकं सामर्थ्य मोशेच्या चेहऱ्यातून उतरत होतं. काही खाल्लं नाही. बघा, जेवढे नाही ते चेहरे कोमसतात, काही खाल्लं नसेल तर चेहरे उतरतात. पण इकडे मोशेने तर काही खाल्लं नव्हतं. 40 दिवस उपवास करत होता, म्हणजे देवाबरोबर होता, देवाशी बोलत होता. तो रात्र दिवस झोपला पण नव्हता. तो खाण्याचं सोडून झोपला पण नव्हता. तरी चेहरा इतकं तेज होतं, इतकं सामर्थ्य होतं की इस्रायल लोक पाहू शकले नाहीत. हालेलुया. त्याने आपापली तोंड झाकली इस्रायल लोकांनी. इतकं मोशेतून किरणे बाहेर पडत होती. हालेलुया. म्हणून उपवास प्रार्थनेत ताकद आहे. लूक 2:36 ते 38 वचन. हन्ना नावाची 84 वर्षाची विधवा बाई देवाच्या मंदिरात राहायची आणि उपवास प्रार्थना करायची. रात्रंदिवस प्रार्थना करायची आणि उपवास करायची. प्रभू येशूच्या जन्माची पहिली सुवार्ता मनुष्यामध्ये हन्नाने सांगितली. ख्रिस्ताचा जन्म 84 वर्षाची म्हातारी बाई उपवास प्रार्थना करत आहे. इकडे तरुणाला उपवास होत नाही. ती 84 वर्षाची बाई उपवास करत आहे. रात्रंदिवस उपवास करून प्रार्थना करत होती. हालेलुया. हालेलुया. कारण तिला त्याचा अर्थ माहिती होता, ती प्रभूची संदेश होती. म्हणून उपवास प्रार्थनेत भरपूर ताकद आहे, भरपूर शक्ती आहे. प्रेषितांची कृत्य 14 ते 21 ते 23. बायबल सांगते जेव्हा संत पौल, बर्नबा, पौल आणि काही शिष्य होते प्रेषित, हे जे होते हे उपवास प्रार्थना करत होते. उपवास प्रार्थना. जेव्हा ते उपवास प्रार्थना करत होते तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलला की पौल आणि बर्नबा यांना मी ज्या कामासाठी पाठवणार आहे त्या कामासाठी त्यांना वेगळे करून ठेवा. बघा, जेव्हा त्यांनी उपवास प्रार्थना करायला सुरुवात केली, पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलायला लागला. पवित्र आत्मा बोलला. उपवास प्रार्थनेने पवित्र आत्मा बोलणार आपल्याशी. बोल, भरपूर उपवास करायचा. कधी करा 2 पत्र 11:27. पुष्कळ उपवास तपास. जास्त जर उपवास तपास केले असतील तर ते पौलाने केले होते. भरपूर उपवास तपास तो करायचा. म्हणून जास्त बुद्धिमान होता, ज्ञानी होता. पवित्र आत्म्याची जास्त माहिती पौलाने दिली. अगदी प्रभू बाबतीत, जुन्या कराराची माहिती, प्रभू येशू बाबतीत आणि अनेक ठिकाणी जाऊन सुवार्तेची घोषणा करणे, संकटे सोसणे, मारपीट सहन करणे, जास्तीत जास्त कार्य पौलाने केलं. कारण तो जास्त उपवास प्रार्थना करत होता म्हणून. हालेलुया. म्हणून उपवास प्रार्थनेमध्ये ताकद आहे, बल आहे, शक्ती आहे. आणि आपण ही उपवास प्रार्थना केलीच पाहिजे. आपण करू शकतो. उपवास प्रार्थना आपल्याला बल मिळेल, ताकद मिळेल, शक्ती मिळेल. आपली प्रार्थना प्रभू ऐकेल, आपल्या प्रार्थनेचं आपल्याला उत्तर देईल. आणि उपवास प्रार्थना कधी करू शकतो, असं नाही की आताच करायचं, आता उपवास काल सुरू झालाय, हे बायबलचे नियम मिळत नाही. कधी पण 12 महिने
उपवास ठरू शकता, निदान 8 दिवसात एक तरी उपवास करा, केलाच पाहिजे. आणि जेव्हा आपण ठरवून उपवास करतो, आपण आज जर जेवण नाही मिळत किंवा आज मी इकडे कामात आहे म्हणून आज जेवलं नाही म्हणून माझा उपवास झाला, त्याला अर्थ नाही. जेवण नाही मिळालं, कामात गुंतलेले होते, नाही जेवले म्हणून आपण सांगतो उपवास, तर तो उपवास नाही. बायबल सांगते दिवस नेमात ठरवा, हा मी आज उपवास करेल, तर तो उपवास. मी आज खाल्लं नाही, माझा उपवास झाला नाही, तो उपवास नाही. तुझं काहीतरी कारण होतं म्हणून तू जेवू शकला नाही, तुम्ही जेवू शकले नाही, किंवा तुम्ही कामात होती म्हणून त्याला उपवास म्हणत नाही. जो आपण ठरवतो हा मला हा उपवास करायचा आहे, तेव्हा आपण आपल्या अन्नावर, सर्व गोष्टीवर त्याग करतो, नियंत्रण ठेवतो, तेव्हा तो उपवास बनतो. हालेलुया. तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देतो, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करतो. उपवास प्रार्थनेने मोठी मोठी संकटे टळली जाणार, बंधने कुठली जाणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. हालेलुया. हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया. हालेलुया.